बोल ना मग येईल ना. हा बायकोचं काय टेन्शन घ्यायचं. तिला कोण कळू देतं. गुपचूप येईल गुपचूप. समज अरे या कानाच्या त्या कानाला खबर लागू देणार नाही तर. हा मग आहेच आपलं. जमन. हा तू आले जाऊन तिकडं मग 4 दिवस ना. 4 काय 8 दिवस म्हणलं तर 8 दिवस. नाही ना मी घाबरतो कोणाला. मी नाही घाबरत कोणाला. हा ती अरे ती काय करते मुस्कट जोडीन तिचं आता. चालेल ठेव. कोणाचं सोडतो मुस्काट? कोणाचं सोडतं मुस्काट? हा हे असं काही रिकाम पण घेऊ. तुम्हाला काम धंदा काही रिकामा नाही, फक्त ते फोनवर गप्पा जोडायच्या. टाकलं बुश टाकलं का? हा बुश टाकलं ना. हे किती त्या पाट्या आणायला सांगितलं तुम्हाला. एक पाटी तरी आणायला जाऊ राहिली का तुम्हाला? नुसतं ते फोनवर गप्पा जोडायच्या. त्याच्यामध्ये मला कळत नाही. असं करा आपण दोघं बी जाऊ घेऊन येऊ 7-8 पाट्या. टेन्शन नाही राहणार. पुढच्या वर्षाला जाऊ ना सोमवार जाऊ ना. सोमवारी सोमवार लोक चालणार. तोपर्यंत चालव ना. याला काय करायचं माहिती का? असं तार घ्यायची मस्त तार ना असे गुन्हे मारून घ्यायची. याला इकडे मार होऊन जाईल. काय प्रॉब्लेम म्हणजे याला बी तारा मीच मारू का? मग कोण मार दुसरं? तुम्ही नुसतं फोनवर गप्पा जोडत राहता. मला दुसरी पाठी लागल. मला नाही जमणार आहे तार तुरं लावायला. हे केलं होतं मी ना ते. आता नाही जमत. तुला माझ्या फोन पासून एवढा प्रॉब्लेम आहे ना. मला काहीच कळत नाही तुला फोनची काय अडचण आहे. अहो तुम्ही काम धंदा करतच नाही ना. अडचण राहणार नाही तर काय काम करायचं हे असं माणसानं सोडबुड घातलं. तू काम करायला होती मला. कालपासून तुम्हाला सांगते किराणा बी 1-2 दिवसाने जाऊ. पाठी आणायला सांगितली 8 दिवसांनी जाऊ. पूर्ण वर्ष गेलं. ही पाठीचा पूर्ण खिळखिळ झाली तरी किराणा संध्याकाळी घेऊन टेन्शन घेऊ. आणि पाट्या कधी आणायच्या? पाट्या सोमवारी बोल ना. आता तुम्ही लगेच पायता का? 2 दिवस आला ना सोमवार. काय लांब थोडीचे. तुम्ही माहितीये का काढता पाय काढता माझ्याजवळ. मला माहितीये. मग तू जात जाय ना थोडस. तुला कळू दे ना किती तिला पाठी भेटते कितीला नाही. म्हणजे एवढं सारं करते. अरे 300 रुपयाची पाठी ती. जाड आहे ती. पाहिली का किती जाड आहे? एवढी जाड पाठी मोडली. तू काय बाई आहे का काय? अहो 3-4 वर्ष झाली याला. हे बा 3-4 वर्ष झाली ना हिला. किती 3-4 वर्ष वापरायची झाले. बहुते काही नाही. थोडस वापर ना आता ते करून. थोडं बचत करा. हा का? मग आता तुम्ही कुठे निघले? झालं का? बोलली का? काय झालं? झाली बोलून मोकळी झाली का? असं कोणते 12 एकर शेती घ्यायला चालले होते तुम्ही? मी बोलले अरे असं तुला सांगितलंय ना. असं कुठे जर चाललं ना असं माणसाला तोशीत जाऊ नये. जे होणारं काम राहतं ना ते बी होत नाही. मग म्हणजे एवढी नाटाळी का मी? नाही तसं नाही. तुमचे 2 शब्द असे प्रेमाचे नाही हो. काय करू आता? असं मिठीत घेऊन मग बोलू. नाही काय उपकार नका करू मावर. कमळे तू ध्यानावर आहे बरं का? हा मीच जाणार. तुला जर धरलं नाही एका दिवशी असा कुटील ना असा बारीक करेल ना. तुला पळता बाई थोडी करेल. हा ना. हा म्हणजे कुठंच तर मी तुमच्याजवळ थांबणार आहे का? नाही थांबणार का? कशाला थांबणार आहे तुमचं? म्हणजे किती 2 वेळेस कुठली होती ना. पुन्हा वापस फिरून येते ना. पुन्हा जाती 4 दिवस वापस येऊच येते. मी खानदानी ना. संसार पाहाच लागणार आहे मला. खानदानी आम्ही काय नालायक खानदानचे काय? आमचं खानदान नालायक आहे का काय? मग मला का बरं मारून सोडून तुम्ही पाठवता? तुम्हाला काय एवढी तकलीफ होती? मी तू डोकं नको लावायचं. फक्त तू तुझं काम करतोय. मी माझं काम करतो. फक्त माणूस कुठं निघाला काय सल्लं तिच्या डोळ्यामध्ये. बस सांगून जा ना. मी बायको आहे ना तुमची. लग्नाची बायको आहे ना. मग सांगून अरे मग बायकोला काय सांगायचं? जाऊ खायला चाललं हागलं सगळं सांगतो तुला. मग काय फरक पडतो तुला माहिती सांगायचं? नाही सकाळचा टाइम माझं फिरायचं राहतो म्हणून. हा लावलंय डोकं तिनं. निघलं माणूस का डोकं लावलंच तिनं. तुमच्या मनातच येत नाही मी. तुम्ही काय नखरे सांगता मला? माझ्या मनात कोण आहे मग? असेल कोणीतरी. कोण नाही माझ्या मनामध्ये. मी एका मिनिटात बाईला नवरा बनवतो बरं का? ते आता शेण भरून घ्या. आता पाहतो तुम्ही जा. चांगले इस्त्रीचे कपडे घालून मला भरायला लावा शेण. कपडे आहे ना सगळे इस्त्री करून ठेवायचे 4 ड्रेस. मला जो आवडतो तो घालायचा मस्त पैकी. काम नाही करत धंदा नाही करत. उठलं की ते फोनवर जाऊ दे. आपणच करत राहायचंय सगळं. जसं करायचं तसं करा बापाव. लागा आपण आपल्या कामाला. हा येऊन जाईल. अरे काही विषय नाही करून टाकू. काय कामच करायचं आहे ना. इकडे ना. थांब 1 मिनिट थांब बरं का. काय रे कावर भेटतो मला सगळं तू. ए बाबा तुझा काय संबंध? हा काय संबंध? तुला कोण काय बोललं? नाही पण मग तुला पाहिजे काय करत होते? आज कावर पाहत होता? माझ्या डोळे मी काही पाहिलं ना. नाही तुला पाहिजे म्हणजे तुला का सोने लागले का तुला पाहिला? सोन्याचं नाही तू विषय. का भेटतो मला रे? का मग अरे पण पाहायचं काय संबंध आला बोलायचा मला? कसं पाहावं माणसानं? कसं पाहावं म्हणजे? असं मी असं पाहिजे मी असं पाहिजे मी असं पाहिजे तसं पाहिजे वाकून नाही पाहायचं माणसाकडे. असं
तुला काय करत आली पण तुला बोलायची मी पाहतो माझे डोळे मी काही अरे पण पाहिजे माझी मी चाललो होतो मी तुला काय बोललो का अरे पण तुला कोण काय बोललो मग तू आज कावर पाहत होता आता चार नाही नाही तुला मी सांगितलं माझ्या वाटेला जात जाऊ नको तू गेला का मी गेलो हं? तू गेला का मी गेलो अरे पण मी तुझ्या पाहिलं का अरे बाबा पाहिलं मी का? काय बी पाहिल माझे डोळे आहे ना पण तर आज कसं पाहिलं कसा पाहिजे म्हणजे अरे पण मग मी आज सरळ पाहून चालू तू सरळ सरळ पाहून चाल ना असा नाही बघत मला सर सरळ सरळ नाही बघत नाही बघत मला सरळ. इकडे होऊन बोल जाय. आता काय ते करायचं मोटरसायकलवाला जाऊ दे हा? तू जाईल तिकडे काही करू तू का बरं अडवलं मला तू का डोकं खराब केलं सकाळ सकाळी हे बाय तू जे कांड केलं ना माझ्यासोबत हा मी विसरू शकत नाही तू विसरू नको विसरू मला काय घेणं देणं मी नाही विसरू शकत तुला नाही सांगतो मी हं. माझा नादेल बिलकुल जाऊ नको तू नाही मी जाणार तुला मी कुठलाच काही ठेवणार नाही बरं का म्हणजे हा? आयला तुला मग तू तू ओळखलं नाही मला अजून तुला काय वाटतं तब्येतीवर जाऊ नको माझ्या मी तुला ओळखलंय हा तू मला नाही ओळखला अजून. नाही मी भरपूर पाहिलंय तुला तू काय काय सांगत असतो मी हा तसा, आतापर्यंत हा ना तसा. आतापर्यंत लय जणांची वाट लावली गावामध्ये तू काय भरपूर आले रे वाट लावा रे तू ये ना तुला अजून माहित नाही जाऊ तुला माहित पडेल ना काहीच ते नाही माहित पडल्यावरती तू राहणार अरे बाबा नाही. तू काहीच नाही बरं, तुझी समजा नस नस तुला. ओळखतो आणि तुझी कोणती नस दाबायची ना मला चांगलं माहिती आहे माझ्या नसा सगळ्यात दाखल राहते मी उघडीच ठेवणार नाही हा? लयच आवाज झाला दाबतो ना आता बरोबर मी. कोणती तुला दाबायची. मला पाहिलं ना मागच्या वेळेस मला कळलं ना तू कुठं लक्ष राहत आता मी तुला चान्स देणार नाही अरे तुझे सगळे काळे कारण मला जे माहिती आहे काय तू काय एकदम काळे असं सज्जन नको बनू काळे तुला काय वाटतं तू काय दूध आणि तुपचं धुवले असं अरे मी धुतल्या तांदळासारखा माणूस आहे मी हा का असं नाही हा अरे कीड आहे तू कीड तांदळातली समजला का कीड तुला मी नाही. बोलत नाही पण कीड एक नाही दिवस कीड असा नाही येईल मी ना. मी आहे ना तांदळातली कीड काढतो हा बघू ना हा मी नाही का बघू ना. तू किडे सोंड किडा राहतो ना ते सोंड अरे काढायचं बघून घेऊ आता बघून घेऊ कोणाकोणाची वाट लावतं ते लाव रे असे लयच गेले वाट लावणार रे आणि आता मी सांगतो हा. परत मला वाटायला जाऊ नको मी काही बघल हा का? मी गदरची गाण बघल काय तू तेच पहा हा. चांगलं पाऊस नको तू माझं बरं का तू आधी लागू नको माझ्या हा, बोट मी म्हणजे दिसतो बोट तसा दाखवतो काय नाही. तुम्हाला हा? बोट दाखवतो काय बोट दाखवल हा. असे दाखवल असं दाखवल हा. असे दाखवल अजून 10-11 बस बोट बस दाखवल हा एका दोन करीतच बस तू चालेल तुझं आलं हा फक्त आहे ना माझं काय म्हणणं आहे, असं सकाळी सकाळी ना माणसाला काही कामाचा टाइम राहतो तू सकाळी भेटत जाऊ नको सकाळी जर भेटला ना मी मग काय परत रिकाम दिवस जोड आहे खराब का होतो. रिकाम जोड आहे का मी काय रिकाम जोड आहे का नाही, का ते बरं आला मा- तू रिकाम मला भांडायला नाही माझं असं रस्त्याने बघतो. चाललो होतो ना अरे मग जा ना तू काय म्हणतो असं बघतो आणि तसा बघतो माझं हे म्हणणं आहे मग तुला पाहायची काहीच गरज नव्हती शिरपा हे बाय सम्या हा. डोळे माझे हा. तुला सांगतो मग? मी काही करल हा. तुझा काही संबंध नाही बोलायचा पाय बरं आता तू पुढच्या टायमाला जर माझ्याकडे असं पाहिलं नाही विनाकारण हा हा मी तर पाहिल ना मी मग अजून जास्त पाहिल जाय पाय हा. जाय माझं काय जातं तुला पाहायचं नाही जाय पाय जाय हा मी बघेल ना हा, पाय हे बाय बघतोय बाय हा, पाय ना माझं काय झालं बघतोय बस ना मग. बस पा तुझाच वेळ वाया जाईल मला काय यायचं. स्वतःला काय समजतं काय माहिती मुंगशिया काय करावं आणि काय नाही ते मामा पण कुठे गेले काय माहिती पाहुणे आले ते आले पण काय खरं नाही या लोकांचे काय माहिती बाबा किती सिनरला गेले कुठे गेले मामा घरात कोणीच नाही पाहुणे आले तरी इतकं मला कंटाळा येतो ना कोणी घरात नाही काय नाही सांगून पण गेले नाही करावं तर काय करावं ते तर पण जेवण पण बनवलं नाही सारखं काय खायचं ना काय इथे राहायचं काय करू काही कळतच नाही मला आणि मामाचं ते यांचं पण ठिकाणा नाही काय स्वयंपाक करायचं काय करायचं पाहुणे आले तर आमच्या घरात असं नसतं बाई कोणी आलं ना तर किती काळजी घेतात ते चांगलं चांगलं जेवण देतात पहिल्यासारखे नाही राहिलं माझे मामा आता येऊनच फसले बाबा काय करायचं कुठं जाऊ एक काम करते तिकडं फिरून येते रोडवर मन तरी लागेल बाबा एक मैत्रीण होती माझ्या गावात पण तिचा पण नंबर नाही जाऊ तर कसं जाऊ तिला घरी जाऊ असं वाटतं पण नेमकं ना ते घरी नसेल तर कसं भेटू मी का चिड झाली बाबा काय हसले येऊनच जाते इकडं फिरायला आता जायला असं दिसत बायकोला पण डोकं आहे लावलं गाव आहे का काय माणसं नाही दिसत म्हणजे काय नाही डोकं दिसत इकडं अरे काय ना असं डायरेक्ट मनच उडून जातो ते माणसं सामे आहे का कोण आहे? अरे ए शुटी अरे बापरे तू अचानक अचानक दिसलं मी म्हटलं इकडे फिरायला ए, बस, निघाले बस, होते बस, थोडी. बस. मी म्हटलं स्वामी सारखं दिसतंय हा पण ना? कोण आहे काय माहिती बाबा काय ओळखलं ना पण तुम्हाला
बापरे किती किती वर्ष दिवस झाले झाले बाबा. किती दिवस नाही किती वर्ष झाले हा ना 8 वर्ष झाले ना 8 वर्षानंतर आपली भेट झाली ना बापरे. हं? तू कशी काय नाही इकडं? मी ना इकडे मामाकडे आली होती हा खूप का वर्षानंतर आली पण काय खरं नाही मामाचे पण आता आयला पण जा दे शेवटी तुम्हाला धोका दिला बरं का. धोका दिला तू. कसं आहे तुम्ही बरं आहे ना मी मस्त आहे पण तुम्हाला हे सांग तुम्हाला धोका का बरं दिला. अरे आता तुम्ही इतक्या वर्षांनी भेटले नाही तर काय लावलंय नाही आता 10 वर्ष झाले. नाही बरोबर आहे ना असं थोडीच राहतं. नाही आपलं काय ठरलं होतं अरे काय ठरलं होतं आपण राहायचो की एकमेक कशी होईल. तर टाइम गेला होता ते आपण त्यावेळी कसं होतं आपण हं. शिकत होतो शाळेत बरं, तुला काही पोरं वगैरे पोरं बिरं झाले का? आहे ना दोन्ही आयला म्हटलं जर नसेल पोरं तर मग आता आपण हे बघा माझी तर इच्छा होती ना तुमच्या संग लग्न करायची अरे तुझी इच्छा होती पण तो पण मामाने आडवं तगडं काय घातलं करू ना. ते आता पण तसे जे जाऊ द्या 2 दिवस झाले आली आहे काय स्वयंपाकाचं ठिकाणा नाही कुठं ती त्यांची ते काय सोनबाई कुठे निघून गेली ते कुठे निघून गेले काय माहिती बाबा आणि मी कंटाळले एकटी नाही त्यांना खरी ना माझी हाय लागली. हो का हा कारण त्यांनी ना माझं प्रेम तोडलं ना मग त्याच्यामुळे त्यांच्या घराची खळखळ घुसली ना हे बाय दुसऱ्याचं जर वाईट केलं ना हं. त्याचं वाईटच होतं. काय बाबा काय बरं मला एक सांग मी काय एवढं वांटेड होतो का? नाही तुझं मामा म्हणायचं सारखं म्हणायचं वांटेड का बरं असं म्हणायचं? हा लय साम्या लय वांटेड आहे. आता मामाच्या सोबत असं आहे आपण काय करावं नाही स्वभाव पण चुकीचा स्वभाव आहे ना हा चुकीचा स्वभाव आहे ना. ते तर माझी तर इच्छा होती ना लग्न करायची तुमच्याशी पण काय करू आता ते काय म्हणायचं माहिती का नातं उलट होतं अरे वाव दे ना उलट काय होतं नात्याला कोण पाहतं. काय नाही तुमचं कसं चाललं आता चाललं मस्त लग्न झालं माझं पण बायको लय आगाव भेटली मला. हा? लय आगाव बायको भेटली. अरे हा ती आहे ना आपलं एक तर जमलं नाही इकडं आणि जाऊ द्या माझं पण वाटोळात गेला तर लाईफचं जाऊ दे आता का बरं काय झालं? काय नाही, खरं नाही ते माझ्या नवऱ्याच्या पण दारू पितो? अरे दारू पितो आणि काय करतो पहिला तर बरा होतो हं. जॉब वॉब करत होता चांगलं मस्त व्यवस्थित होतं पण आता मोलबाल झाल्यानंतर काय येड लागलं काय माहिती मला बिडून गेला. काय नाही लाईफ अशी बरबाद झाली बाबा माझी पण काय नाही करू मला आहे ना आता तुमची आठवण येते बरं झालं अचानक भेटले बाबा आज तर इथे हा ना थोडं लय भारी शांती मनाला झाली. मला इतकं भारी वाटलं ना मी एकदम नाराज होऊन बसेल होतो माहिती का इतकं नाराज झालो होतो ना खायला म्हणलं आता ना मस्त बसायचं आता मी घुसणार होतो मंदिरामध्ये. पहिल्याचे आपले दिवस कसे किती रोमॅन्स करायचो इकडं फिरून यायचं तिकडं बाजारात जाओ फिरायला खायला प्यायला किती मस्ती करत होतो नाही रे, ती आणि गोष्ट आता वेगळी ते होती. काहीच नाही ते दिवस असे होते ना का मला असं वाटतं ना चायला ते दिवस अजून यावा पण ते आता दिवस वापस येणार नाही. काय मजा नाही सगळा जगायचा इंटरेस्टच गेला रसच नाही राहिला जगण्यामध्ये. कंटाळली शेवटी मी म्हटलं 2-4 दिवस मामाकडे फिरून येते थोडं माइंड फ्रेश होईल इकडे आली तर इकडे पण काय ठिकाणा नाही या लोकांच्या म्हटलं उद्या पोरं निघून घेऊन येले जाते. पोरं तिकडे जे सोडूनच आली मी थोडं हा का मगनमारी झाली होती थोडे नवऱ्याशी आणि ते घरचे लोक पण तसेच आहे तिकडं तू एक काम कर ना सोडणं जन्म त्यांना आणि मुलांचं काय ना मुलांचं काय नाही मुलं द्या हॉस्टेलमध्ये टाकून नाही तर मुलं सांभाळू शकत नाही का तू? मुलं सांभाळू शकते पण ते काय आता त्यांची आता ते बापाची प्रॉपर्टी वगैरे ते तिकडं आणि मी इकडं घेऊन आली हा मग ते सगळं सुटेल ना जाऊ दे ना मरू दे फक्त तू पोरं सांभाळ पोरं मोठे कर तुझी प्रॉपर्टी कुठे जाते तुझी प्रॉपर्टी तुलाच भेटणार आहे हं? मग हे बघ नाही ना, जाऊ दे तुझ्या बापाशी तर तुलाच राहणार आहे हम्म, त्यांच्या बापाशी त्यांना भेटणार आहे म्हणजे तुला डबल फायदा होईल. खरंय. काय करायचं आता लाईफ आपलं काय नशीब जसं असेल काय सांगू बरं एक काम कर इडं आहे ना इडं नको आपण चल तिकडे पाठी मागं चाल हा चाल देवाचं मंदिर हा इडं देवाचं मंदिर आहे ना म्हणून इडं नको मागं जाऊन मस्त गप्पा मारू, पाठी मागं चाल. पण तुम्ही कुठे जात होते काय इथे जेवण? चाल रे चाल आता तुझा आज नको विचार मला आता मला काही ऐकायचं बी नाही ये वरती अरे बाबा ये इकडे ये पटकन चल तसं पण मी पण काय ना काम नाही काय नाही असं चला काय म्हणलं मी म्हटलं घरी एकटीच होती फिरून येते हं. हा, तुम्ही भेटलेच बरं झालं टाइमपास होईल आता काय जाऊ दे, शेवटी आहे ना नशीब राहतं नशीब हो ना आपण ये ना इकडे पाठीमागे ये इकडे अजून पाठीमागे इथं थांबायचं का ये ते हालून बसून मस्त पैकी. पिंपळाचे झाड खूप मोठे झाले नाही हं? पिंपळ ये बाय इथं इथं पाहून तुला काय आठवलं आठवलं काय आहे ना आपलं कुठं चालायचं आठवलं हे पिंपळा झाडाच्याच थांबायचं ना इकडे जात होतो ना आपण तिकडे भेटायला मंदिराची आपली निशाणी होती हा. आपलं झालं का आपण तिकडे जायचं पाठीमागं झाडामध्ये
पहिलं नाही झाड होते रे ही पुरी टाटी साफ केली माहिती का तिथं आपण असं मध्ये गेलो कोणाला दिसत नाही नव्हतं. सगळं चेंज होत राहतं ना आता. लाईफ चेंज झाली मग काय. तू नाही बदलली ना तू नाही बदलली ना. काय नाही हे बघ, मी पण आता तशी तुम्हाला पाहून जास्तच आठवण आली. आता काय करू. पुढचे दिवस आठवले ना सगळे. मला तर तुला पाहिलं ना डायरेक्ट मोठं चाललं नाही ठीक आहे. हो, तुम्हाला तर तेच दिसतंय बरं का. अजून तसंच आहे तुम्ही, सुधारले नाही. लग्न झालं नाही ते कसं आहे माहिती का ना तुला पाहिलं ना जुन्या आठवणी जागे झाल्या हा. आता जुन्या घटना बी आठवायला लागल्या त्याच्यामुळे काय आहे जुन्या आठवणी ते झाड पाहिजे केवढं झालं आपणच लावलं होतं ना त्या पाहिजे तेव्हा नाही आपलं मग झाड ते पाहिलं मोठं झालं ना. मोठं झालं ना आता झालं ते 10 वर्ष झालं ते जवळजवळ तरी त्याने वाढलं असतं ते काय करायचं माहिती का खोडशीला नाही का राम्या नाही का राम्या गड तो झाड तोडून टाकायचं त्याला माहित पडलं ना आपली निशाणी म्हणून मुद्दाम तोडायचं तो ते झाडायला चिकट आणि माझ्या मामाच्या तिथं ते घरी नाही का नारळाचे झाड आहे. तुम्ही कसे पाळायला येत होते बहाणे करून मला पाहायला. ते बघा तिकडे इथून दिसतंय. मोठं झालं बाबा ते आता मग नाही पण जशी तू गेली ना हा. मला तिकडे जायला इंटरेस्ट नाही राहिला. हा मग आठवण येत असेल ना मला. आठवणी म्हणजे कसं आहे माहिती का काही मजा नाही त्याच्यामध्ये. जे म्हणते बरं एक काम कर तिकडे चला कशाची? हे लोक पाहत हे पण मी काय म्हणते कोणी पाहिलं ना इकडं आपल्याला. झाड तुम्ही काय म्हटलं तुमची बायको किती मला भीती वाटते बाबा. काही नाही बायको अवदास आहे तुला काय या झाड झाडे मस्त पैकी बाई ढोरायला चारा घालायचा आहे. वहिनी अरे काय होय? एकटंच काम करतं मग आता काय करू एकटीलाच करावं लागणार. बिचार दया येतो दया. बापरे तुला कधीपासून मार द्यायला लागली. अहो कधीपासून म्हणजे आधीपासून दया येते. हा जेव्हापासून समाजसोबत लग्न झालं हा बस तेव्हापासून मी तर म्हणतो लग्न करापेक्षा तुम्ही नसतं राहिलं तर बरं झालं. बरं कधी नाही असं बोलत आज काय झालं बोलायला असं. नाही मी असं बोलतो ना. नाही पण आज जरा फेरी घालते बोलण्यामध्ये. नाही तुम्हाला वाटतं का तसं हा बरं नाही मी असं बोलतो पण माझी सवय तशी. हा का बरं आमच्या घरचा माणूस पाहिला का भाऊ पाहिले का तुमचे. हां मग पाहिलं मी त्याला पाहतच असतो ना. सकाळी भिडला मला तो काय म्हणे काय तो माझ्याकडे का पाहिलं म्हणे. का बरं पाहिलं असं. हां आता हे काय कारण आहे का त्याला माहिती बाबा तो काय करतो काय. मी जात होतो वरती मला म्हणे माझ्याकडे असं का पाहतो म्हणे. अरे बाबा म्हटलं माझे डोळे मी काय बी करल. नाही त्याच जरा विचित्रच वागू राहिले ते घरी. ते आले काय काय गोष्टी लक्षामध्ये हा ना पण मग आता काय चाललंय थोडं लक्ष ठेवा वहिनी. हुशार किती- हुशारकीपणा दाखवा थोडासा. त्या घरातलं काम धंदा सुचू देत तुमच्याकडे नाही ना. बघतो ना असं वाटतं यार बिचारी बाईचं खरंच जीवन उद्ध्वस्त झालं. नको लग्न करायला पाहतो हिने. असा नालायक नवराचा केला तुम्हाला. नेमकं काय झालं. तुम्हाला सांगतो हा आता बसला होता त्या बाई सोबत. हा हा मी त्याला बोलणार होतो. बाई सोबत हो कोणत्या बाई सोबत. मला काय माहिती कोणती बाई होती कोणतरी गावातली म्हणजे गावातली बी नव्हती बाहेरचीच होती कोणतरी. हा मग त्याला बोलणार होतो मी मग कुठे बसेल होते. त्या खालच्या मंदिराजवळ आणि बसेल म्हणजे नेमकं कसे होते. एकदम जवळ बसले होते. जवळ बसेल होते बाईच्या जवळ बसेल एकदम होते. हो हवा जायला जागा नव्हती. बापरे हे बघा असं हवा जायला जागा नव्हती. एकदम चालू जोरात त्यांचे एकदम पप्पी घे मस्त पप्पी घेत होते? हा मग अहो मी बघून आलो. तुम्हाला सांगतो लोक त्यांना लाजच नाही. अख्या लाज सोडल्या त्यांनी. लाजा टाकला लाजा. कुठे बसेल होते नेमकं. बोललो की खालच्या मंदिराजवळ. त्या मंदिराच्या नाही का पायऱ्या त्या हा 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 तिथंच, तिथं बरोबर. मला माहितच होतं भाऊ 100% एकदम मला तुम्हाला माहित होतं. सांगतो ती बाई ना हा. समाजाच्या अशी इथं मांडीवर बसवली होती. हा मग तू तेव्हाच टोकायचं नाही त्याला. अहो द्या मुर्द्या तुम्हाला मला नाही सांगतो पाहिजे एखादा फोन ना मी सकाळी केला. त्यांनी डोकं लावलं माझ्यासोबत. मला एकदम मी सकाळ सकाळी एकदम मूड फ्रेश असतो बाबा आपला. मी कोणा डोकं लावायचं नादी नसतो. आणि हा पोरे आला ना मला डोकं लावून गेलं सकाळ सकाळी. सांगा बरं तुम्ही. मला माहिती आहे. एक तर माझं डोकं खरपून टाकलं माझं कसं मन लागत नाही. मला असं माहीतच होतं ना मग? हा माणूस असंच करणार आहे म्हणून रोज इस्त्रीचे कपडे घालून जातात. रोज इस्त्रीचे कपडे द्यायला माहिती का. हा ना. घरात खाण्यापिण्यावर बी द्यायचं लक्ष नाहीये. मग 3-4 दिवसापासून सांगते बाजार आणून द्या बाजाराचा बी पत्ता नाहीये. मी एक गोष्ट पण ऐकली अजून. हम्म. चल म्हणे आपण सिन्नरला जाऊ म्हणे मस्त. हा. याला जाऊ म्हणे मॉलमध्ये. पाणीपुरी खाऊ घालतो पिझ्झा खाऊ घालतो मस्त असं. मी ऐकतो सगळं. अहो आणि मी त्याच्या नावाचा घरी उपास करून राहिले. तुम्हाला सांगतो मी तो चांगला बोलला असता ना मी तेव्हा त्याला खणकावला असता.
पण म्हटलं जाऊ दे आपलं काय, तो पहिले माझ्यावर चिडचिड करतो रिकाम, काय बोलायचं काय बोलून फायदा आहे त्याला. हो ना, मग आता फक्त घरी येऊ द्या. मी कुठे कमी पडले असेल बरं हे बाईचा नाद लागला म्हणून यायला? मी बहिणी ती चांगली बरं का दिसायला. मापेक्षा मी चांगली का? अहो गावात कोण नाही अशी अशी ती हा? एक नंबर मस्त एकदम भारी एकदम. बघा वहिनी आवरलं, मला तर वाटतं तुमचं आवरलं असेल आता. नाही नाही, मी कसं काय आवरू देईल? मी नाही, बरोबर हे आवरलं करते तुमचं त्याला. खरंच. मी पाहिजे बरोबर त्याच्याकडे जाऊन, तिथंच बसेल ना ते, पाहिजे हा, हा, त्याच्याकडे तिथंच जाऊन. बसेल. हा हा, पाहिजे बरोबर लाईनीवर आणते मी त्याला. सम्या तुझी चांगली जिरव, तुम्ही जिरवलीच चांगली तुझी. तुला बोललो होतो का माझा लागू नको काय, अशी नसबंदी केली तुझी मी. आता तू बघूनच घे आता काय होईल तुझं काय नाही. भाई इथंच तर बसेल सांगेल होतं, इथं तर नाहीये. सोनू खोटं तर नसेल बोलला. नेमकं काय चाललंय काहीच कळून नाही राहिलं. ह्या माणसानं तर ना एवढं डोकं फिरवून दिलंय ना, काहीच कळत नाहीये. इकडे कुठे कशी दिसत नाहीये, जागा तर नसेल बदलली. हा, आता नाही मी कशा तुला दिसतच सोडत नाही नाहीये. बरं का? आता काय बी हो, आता मी तुला सोडत नाही, का सोडणारच नाही मी तुला. नाही, पण मी उद्या निघून जाणार. नाही उद्या नाही, आता का? एक काम कर, आपण दोघे पळून जाऊ आता. हा? दोघे पळून जाऊ. अरे पण- अरे माझ्याकडे पैसे पडेल 20 लाख रुपये पडेल पळून ते. जायचं का आपण? पळून जायचं पण पण यायचं माझी ते नाही. मुलं काय करणार? तुझे मुलं सोडून मलाही मुलं आहे ना. अरे बाबा, पण या बाय, आपण कुठे जाऊ मग? आपण आपली आईस आणि करायची. नंतर काय झालं तर काय होणार नंतर? काय म्हणते बाबा, भीती काय वाटते होणार मला. नंतर? अरे व्हायला काय तर आता? आपण पहिल्यासारखे थोडे राहिलं आता. अरे काय आहे? कोण आहे? अं? ही कोण आहे? ही कोण आहे तू? अरे बाई आहे ना, बाई आहे ना. बाई आहे. हो. आणि तुमच्या गळ्यामध्ये कसं हात टाकते? नाही नाही, गळ्यात म्हणजे ना तिला हे अटकत नव्हतं ना, मी असं दाबलं ना, अटकून दिलं. असं आडुशाला? हं? आडुशाला? हा, ते लोक पाहते रस्त्यावरती ना. म्हणजे सोनू सांगत होती गोष्ट खरी ना? कोण? हा, सोनू. हा तो आके. हा हा? आके, हा बरोबर. मी कुठे कमी पडले? हं? कुठे कमी पडले मी? तुम्ही हिच्या गळ्यात हात घालून बसले तर मग कमी पडायचं ना, गळ्यात हात घालायचं काय समज? म्हणजे माझ्या मग असं गळ्यात कोणी हात घातलं चालेल का म्या? तुझ्या कस का येडे डोकं पडेल त्याचं आलं मी आज थोडीशी. मग हिच्या गळ्यात कसं का हात घातला तिच्या तुम्ही? गळ्यात म्हणजे ते लावत होते, नेकलेस घेतला ना तिला, पण तिला नेकलेस गेले ना, तो लावत होतो. तुम्हाला काही लाज वाटत नाही का एवढं खोटं बोलतं तर? मी मा डोळ्यानं धडधड पाहू राहिले. तू पाहती का आला? मग पहिले गोष्ट तुला इकडे यायची काय गरज होती का? मी घरी येत होतो ना, तुला सांगितलं होतं मी सकाळी सर. अहो हे बाईच्या गळ्यामध्ये तुम्ही हात घालून बसू राहिले, मला उलट बोल राहिले का? बसलं का? पाय बरं हा? बसलं का? हा अजून त्याच्या केसामध्ये हात घालून राहिले का हा, तुम्ही? ते बसलं का पाहतो ना, ते नको बा पडून जायला, मला मागाशी वस्तू आहे. तू इकडे ये. तू यायला कधीपासून ओळखते? तू इकडे वळ. तुला लाज नाही वाटली का? मानवऱ्याच्या सोबत म्हणजे असं हे अंगाला हात लावू देऊ राहील तू? हा, असं कोणती बाई अंगाला हात लावू देते का? अरे, तिची माझी जुनी ओळख आहे. कायची ओळख आहे? आम्ही शाळेत बरोबरच होतो. म्हणजे बरेच दिवसाचं चाललं वाटतं. नाही नाही, 10 वर्षामध्ये गॅप झाला ना, त्याने गुपचूप लग्न करून टाकलं. मग कुठं काय जमलं आम्हाला भेटायला? मग आता भेट राहिले का तुम्ही? लय दिवसात भेट झाली, लय आनंद झाला मला. माझ्यापेक्षा तिला तर लय झाला. तिला इतका आनंद झाला ना, तिने अशी डायरेक्ट गपकन अशी मिठीच मारली मला डायरेक्ट. मी नाही मारू दिली नाही, मी मारून दिली तिला, म्हणत थांब लांब राह मला माहिती आहे तुम्ही किती सभ्य येतं, पण हे चुकतं तुम्हाला कळायला पाहिजे बरं का. मी तुमच्यासाठी राबते, मस्त भाजी भाकरी करून देते, गरम गरम खायला प्यायला देते, लेकरा बाळायचं करते. मी कुठे कमी पडले म्हणून तुम्ही या बाईच्या नादी लागले? बरं तू जाय ना घरी. कशाला जाऊ मी घरी? सोडून येतो ना मी. हिला सोडून देता हा, तिला जायचंय. आणि मी जाऊ घरी? अगं मग घरी येतो ना, घरी बोलून मग आपण घरी. नाही, तुम्ही पहिले घरी वा आणि याच्यानंतर तुझं मानवऱ्यासोबत जर दिसली ना, मी तुला कसं खाऊनच घेईन. अरे नको, ती लय नाजूक बाई आहे. नाजूक हा आहे आणि मी नाही, तू तिच्यापेक्षा नाजूक आहे बा. पण नको तिला असं कोणी मारलं, माझं असं काळी उलट होतं. तुमच्याकडून मी अपेक्षा नव्हती ठेवली. कुठे कमी पडले मी? अगं नाही ना पडली का मी, तू तर मग उलट कोणाच्या वाढवायचे. बाळाच्या अंगावर कसं काय हात घालता तुम्ही असं? नाही, नाही, कसं काय चापलता चोपलता तुम्ही? चापल तर म्हणजे बसलं ना, आता नाही निघणार ना, हालून पाय बरं. व्यवस्थित आहे ना? वा घरी, हा? घरी वा. मी काय म्हणते, हा. जे झालं ते झालं, आता मला विसरून जातो मी. हे बघ, विसरून जा. डबल तेच ना, तोंडावर पण नाही घ्यायचं रे, बंद दात पाडीन मी तुझे. ते सांगते मी, तुझ्या नवऱ्याला ते मी सांगते. पाहत बशील मानवऱ्याचं, तू नको शिकू मला. होय दात डबल पाहू नका फिरून आणि चला आहो तुम्ही घरी. सिल्कार काढून दिलं. मग थोडं बोलला असं लय दिवसांनी भेट झाली ना. मग तुम्हाला तीच पाहिजे का? नाही रे, तिने पाहिजे मला. हा? ती माग पाहू राहिली का? हा, नंतर आहे ना, 4-8 दिवस आहे ना. बरं चला वा घरी, चला बरं घरी. तुला घरी लय हे करणं लावलंय.
आहे